तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपलेली आहे। आम्हाला विजयाचा विश्वास आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। 4 जूनला जुमला पर्व संपेल असा टोला यावरती ठाकरेंनी लगावला। ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे आहेत असा आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय। भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आणि मोदींना केक आठवत असेल फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंनी हे प्रत्युत्तर दिलंय। देखिए, जहाँ तक महाराष्ट्र का सवाल है, मैं ऐसा मानता हूँ कि 4 चरणों के मतदान के बाद हम लोग बहुत सेटिस्फाइड है, संतुष्ट है। हमको ये लगता है कि लोगों ने भरपूर समर्थन मोदी जी को और हमारे महायुति को दिया है। और 5वें चरण में मुंबई में तो मुंबई करके मन में मोदी जी है, इसलिए मुंबई कर तो मोदी जी के साथ ही जाएंगे। तो 5वां चरण तो हमारे लिए सबसे अच्छा होगा। 4 जूनला आपल्या देशातलं जुमला पर्व संपत आहे आणि 14 साली जे मोदीजी म्हणालेले त्या अच्छी दिनाची सुरुवात येत्या 4 जून पासून होईल, कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येते। इंडी गठबंधन की पहली सभा में सारे नेताओं ने कहा हिंदू शब्द छोड़ दो। उन्होंने हिंदू शब्द छोड़ दिया, वो हिंदू शब्द का उच्चारण नहीं करते। उसके बाद तुष्टीकरण की नीति यहाँ तक पहुँच गई कि अब उनकी रैलियों में अल्लाहू अकबर के नारे लगते हैं और टीपू सुल्तान जिंदाबाद के नारे लगते हैं। उससे आगे ये लोग बढ़ गए, उनकी रैली में मुंबई बम कांड का आरोपी ये उनका स्टार प्रचारक बनता है। और हद तो वो हो जाती है कि जब उद्धव ठाकरे जी की रैली में पाकिस्तान के झंडे नचाए जाते हैं, तो ये तुष्टीकरण की नीति बिल्कुल चल रही है। जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केलाय किंवा यांचं जे भांड फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाहीये। आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे। केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का, असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो। आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो, पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सर यांची कविता एक त्यातल्या 4 ओळी ऐकवल्या, ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते, पण आता ती चालणार नाहीये।